36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा गोविंदपूर पंचायत समिती अमरावती येथे आयोजित नांदगाव पेठ परिक्षेत्र अंतर्गत समूह साधन केंद्र ब्राह्मणवाडा गोविंदपूर माहुला जहागीर शिक्षण परिषदेला पूर्वनियोजित भेट दिली असता या शिक्षण परिषदेला शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश मुगल तसेच उपशिक्षणाधिकारी गंगाधरजी मोहणे, उपशिक्षणाधिकारी धनंजयजी वानखडे, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अमरावती सत्कार मूर्ती, संदीपजी बोडके गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अमरावती सत्कार मूर्ती, डॉक्टर नितीनजी उंडे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तिवसा मोर्शी, सुधीरजी खोडे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी, अजित पाटील विस्तार अधिकारी शिक्षण, राजेंद्र बोकाडे अधीक्षक आहार पंचायत समिती अमरावती, मोहनजी जाधव, संजयजी कोकाटे, नंदकुमार झाकर्डे, अनिल डाखोरे, इकबाल पटेल केंद्र प्रमुख, प्राचार्य रविकांत वानखडे छत्रपाल विद्यालय, प्रेमकुमार बागडे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती प्रियंकाताई भुयार उपाध्यक्ष, राजेंद्रजी भोयर उपसरपंच, रमेशजी भुयार सदस्य, ग्रामपंचायत तथा सदस्य, विजयदादा भुयार सदस्य, ममताताई भुयार सदस्य, प्रशांत धोत्रे सदस्य, श्रद्धाताई अरमाळे सदस्य यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. या दरम्यान शिक्षण परिषद विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. अध्ययन निष्पत्ती आणि विद्यार्थी सर्वांगीण गुणवत्तापूर्ण वाढ यावर शिक्षकांमध्ये आंतरक्रिया घडून आली आहे. त्यानंतर संचिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथील बाल उद्यान अंतर्गत परसबाग आणि सुसज्ज शालेय पोषण आहार, स्वयंपाकगृह, अभ्यासिका, स्टीम लॅब, सोलर ऊर्जा सिस्टीम, पिंक रूम, प्राथमिक चिकित्सालय, CCTV सिस्टीम इत्यादींचं उद्घाटन केलं आहे. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र पांडुरंगजी निघोंड यांनी संचिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा शाल व शालेय उपयोगी वस्तू देऊन यथोचित सन्मान केला आहे. या कार्यक्रम प्रसंगी अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमधील असलेली सद्यस्थिती त्यावर उपाययोजनांबाबत सखोल मार्गदर्शन केलं आहे. ग्रामीण भागातील शिक्षण आणि शाळा टिकवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत करून घेणं गरजेचं आहे असं भावनिक आवाहन केलं आहे. तसेच शिक्षकांचा उत्साह वाढवला. या दरम्यान पंचायत समिती अमरावतीचे सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांचा संचिता महापात्र यांनी सपत्नीक यथोचित सत्कार केलाय आणि नव्याने रुजू झालेल्या अमरावती पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी संदीपजी बोडके यांचा सत्कार करून अभिनंदन आणि स्वागत करण्यात आलंय. त्याचबरोबर या शाळेमध्ये उल्लेखनीय कार्य करून स्थलांतरित झालेल्या शिक्षिका अश्विनी जगताप, प्रीती पेंद्रे यांचा सुद्धा स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आलाय. याप्रसंगी नंदकुमार झाकर्डे, अनिल डाखोरे, इकबाल पटेल, मनोज खोडके, अंजली नाखले, संगीता डाफ, हरिभाऊ जावळे यांच्यासह नांदगाव पेठ माऊली जहागीर आणि ब्राह्मणवाडा गोविंदपूर केंद्रांतर्गत मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र पांडुरंगजी निघोट यांनी केलं. सूत्रसंचालन सौ माधुरी आमझरे तर आभार प्रदर्शन श्री नंदकुमार झाकर्डे केंद्र प्रमुख यांनी केलं. मेहनत घेऊन सर्व शिक्षक मेहनत घेऊन एक कामं करतात ना, त्यामधून कळते की त्यांची किती जास्त एक इंटरेस्ट होती. आता आपण ह्या शाळाचा एक व्हिडिओ तयार करून मी पालकमंत्री महोदयांना आणि मीडियाला पब्लिश करणार आहे. मागचे 1 महिन्यापासून पाऊस जेव्हापासून सुरू झालेला आहे, प्रत्येक दिवस मीडियाला फक्त एकच मोठी बातमी असते, जिल्हा परिषद शाळा खूपच जीर्ण झाले, प्रत्येक ठिकाणी पाणी गळत आहे, शिक्षकांचं दुरवस्था. मी त्याचा रिप्लाय देऊनच थकले. आता आज तरी मी बंदच केले रिप्लाय द्यायला. मी जितकी काय म्हणाले त्यांचं भावना संतुष्ट झालं नाही. मी काल एक मोठा बातमी प्रेस रिपोर्ट दिले आणि त्या प्रेस नोटच्या पण त्यांनी चांगल्या प्रकारे ट्विस्ट करून लिहिले की इतका पैसे गेले पाणीत आणि काहीच झालं नाही जिल्हा परिषद शाळात. सो मला शेवटला कळालं की जितका काय मोठी बातमी द्या, आपण त्यांना ज्या हिशोबाने न्यूज प्रिंट करायचे ते त्या हिशोबानेच करणार. सो मला वाटते की तुम्ही सर्वांनी पण प्रत्येक वेळी ना, मी आता त्यामधून माझा सीख हेच होता की इट इज ऑल अबाउट सेल्फ मोटिवेशन. कोणाला प्रूफ करायसाठी की मी चांगलं कामं करत आहे त्याच्यासाठी कामं नाही करायचे. जेव्हा मी रात्री झोपताना मला जरी वाटणार आज दिवसभरात जेवढे कामं मी केले
ते मला वाटलं की मी चांगलं कामं केलेले आहेत. मला ज्या कामासाठी इथे नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत त्या कामं जरी मी प्रामाणिकपणे केले तर दॅट इज माझी खरी पावती. कोणाला प्रूफ करायलासाठी की नाही नाही खूप चांगलं शिक्षक आहेत, खूप चांगलं अधिकारी आहेत, खूप चांगलं कर्मचारी आहेत, कोणाची पाठिंबा असं नाही पाहिजे. जरी मिळालं तर चांगली बाब आहे, नाही मिळालं तरी सुद्धा तुम्ही तुमचं कामं किती ताकदीने, किती प्रेमाने, किती आपण काय म्हणतो प्रामाणिकपणे केले हे खूप महत्त्वाचे असते. शिक्षकांचं नेहमी काही ना काही अडचण येतच असतात आणि माझ्याकडे तर नेहमी अडचण येत असते, तर त्याचं तर कधी निराकरणच नाही आहे. पण तरी सुद्धा त्यामधून तुम्ही सर्व जे चांगलं कामं करत आहेत, माझी इच्छा आहे की तुम्ही वर यायला पाहिजे. जे तक्रार करताय, जे नेहमी गोंधळच घालायचे असते ते फक्त माझ्यासमोर आणि माझ्या वर येतात. तर ते नाही. आमचं जसं आज त्यांनी स्वतः एक पुस्तकच बनवून दिले मुलांच्यासाठी आणि हे खूप असं मला वाटते भरपूर शिक्षक आहेत आमच्या जिल्हा परिषदमध्ये जे असं खूप चांगले उपक्रम घेत आहेत. ह्याला आपल्याला जिल्हा स्तरावर घेऊन जायचे आहेत आणि मोठ्या स्वरूपात करायचे आहेत. दुसरं आहे जे विनोबा ॲप आपण आता आणलेले आहे. मला माहिती आहे की बऱ्यापैकी लोकांनी त्यामध्ये रजिस्ट्रेशन केले पण त्यामध्ये तुम्ही काही माहिती टाकत नाही. मी त्या ॲपच्या ह्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग केला होता की त्यामधून जे चांगलं शिक्षक अभ्यास करत, सर्वांना आदर्श शिक्षक पुरस्कार भेटत नाही बिकॉज काही ना काही त्यामध्ये निष्कर्ष असते की काही शिक्षक असं असते की ज्यांना पूर्ण तयार करून ते पेश करणं ते आवडत पण नाही. पण ह्यामध्ये तुम्ही छोटे तुमचे व्हिडिओज, तुमचे उपक्रम तुम्ही तिथे टाकू शकतात आणि हे पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यामध्ये बाकी सर्व शिक्षक बघू शकतात. तर तुमचं पिअर ग्रुपच बघणार आणि त्यानंतर आपण ह्याला शिक्षण मंत्रींच्या सोबत पण प्रेझेंट करणार आहोत सो दॅट जे चांगले शिक्षक आहेत त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये मतलब दे शुड गेट देअर रेकॉग्निशन. जेव्हा सोलापूरचे जे शिक्षक होते ज्यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला होता तर ते खूप छोटीशी शाळामध्ये खूप नॉर्मल शिक्षण घेत होते पण त्यांची ओळख पूर्ण जगभरात झाली. मला वाटते की आमच्यामध्ये असं बऱ्यापैकी टीचर्स आहेत जे खूप चांगला अभ्यास करत आहेत आणि त्यांची पण ओळख पूर्ण महाराष्ट्राला काय, इंडियाला काय, जगात असायला पाहिजे. सो विनोबा ॲप त्यासाठी एक चांगलं फोरम आहे. त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घ्या, तुमचे व्हिडिओज टाका, तुमचे नवीन उपक्रम टाका सो दॅट बाकी टीचर्सना कळेल. मला एक बेसिक प्रॉब्लेम असा शाळामध्ये दिसला की माझी प्रत्येक वेळी वाईट अनुभव मला काय वाटतं जेव्हा मी कुठल्या शाळेला व्हिजिट करते आणि 5वीच्या वर्गाचं मुलांना टीचर सांगते ABCD सांग बाळा. अरे आता 5वीच्या वर्गाचे मुलं ABCD सांगणार का? 5वीच्या वर्गाच्या मुलांना पूर्ण धाडी वाचायला पाहिजे ना पटापट. आता त्यांनी मॅथ्सचे मला जे दाखवले, तुम्ही पॉवर्स, डेसिमल, फ्रॅक्शन्स हे दाखवत आहेत. मी 2 डिजिट्स, 3 डिजिट्स इंटू 2 डिजिट्स एवढे संख्या देते 5वीच्या वर्गाच्या मुलांना, त्यांना ते करता येत नाही. सो तुम्हाला काय वाटते त्या मोमेंटला मला कसं वाटणार? आमच्या स्वतःचं जरी मुलं असते आणि ते 5वीला शिकत असतील आणि ते घरी येणार, मी त्याला विचारणार तुला 3 अंकी ते 2 अंकी गुणांकन येत नाही, सो इज इट गुड? सो दॅट इज द पॉइंट वेर आय गेट इरिटेटेड अँड अँग्री. शिक्षकांच्या बद्दल माझं हेच एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे मागणी कराल मी करून देते, तुमचं जे अडचण असेल ते सॉर्ट आउट करते, पण मुलांना ज्या स्थितीला, ज्या स्तराला जे यायला पाहिजे ते तरी तुमच्या तेवढे बेसिक कामं आहेत. 5वीच्या मुलांना फ्रॅक्शन्स, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन करायला यायला पाहिजे. 3 डिजिट टू 2 डिजिट मल्टिप्लिकेशन येत नाही. इंग्लिशच्या TU2 वाचता येत नाही ते मुलांना. हे चांगलं वाटते का? आणि तुम्ही लोक म्हणतात की त्याला सस्पेंड नाही करायला पाहिजे, त्याच्यावरती कारवाई नाही करायला पाहिजे. संघटनाचे 4 पत्र येतात, मॅडम तुम्ही कठोर कारवाई करू नका. हे चुकीचे आहेत ना. माझ्या शिक्षकांनी जरी 3री, 4थी, 5वीच्या मुलांना हे स्पेसिफिक नॉर्मल नाही शिकवले, ठीक आहे, काही मुलं थोडासा त्यांचं बुद्धिमत्ता कमी असते तर ते त्यांना शिकवायला वेळ लागतो, त्यांच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा तासिका घ्यावं लागते. तुम्ही हे लक्षात घ्या की फाउंडेशन जिथे मुलं शिकत आहे 5वीपर्यंत हे तुम्ही करत आहेत. तुम्ही 5वीपर्यंत नाही शिकवणार, ते मुलांना काही समजणार नाही, ते 6वी, 7वीला काय करणार? काहीच नाही. तेव्हा त्याला कोणी शिकवणार पण नाही ना. आता तुम्ही गावाच्या जवळ आहेत म्हणून आपुलकीने त्याला शिकून पण घेतात. जेव्हा ते मोठं होणार तिथे कोणी विचारणार नाही. ते मुलं तसंच होऊन गावाच्या मुलं काय झालं, मागे झालं. दॅट इज द रिझन. मी आज जे तुमच्या समोर उभी आहे, मी वारंवार सांगते, माझं घडण पूर्ण
पहिले ते 10वी पर्यंत ह्या जे 10 वर्ष होता शाळामध्ये त्यामध्येच मी घडलेले आहे. त्यानंतर कुठला शिक्षक टीचरनी विचारलं पण नाही मला. 11-12 मी जिद केले की मी भुवनेश्वर माझ्या कॅपिटल सिटीला जाऊन मोठ्या कॉलेजला अभ्यास करणार. त्या मोठ्या कॉलेजमध्ये एक वर्गामध्ये 150 मुलं होते आणि मी शेवटच्या बेंचला बसत होती आणि शेवटच्या बेंचला बसून फोन बघायचे, नसेल तर न्यूजपेपर अभ्यास करायचे. एक दिन शिक्षक आले, जे मी टॉपर आहेत, मला आजपर्यंत कुठल्या शिक्षकाने नाही. न्यूज GNN महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये, दिवसा.